काटेवाडीत पवार कुटुंब दाखल झालेलं आहे आणि अजित पवारांचं पार्थिव सुद्धा शववाहिकेतून काटेवाडीमध्ये पोहोचलंय। काटेवाडीमध्ये काही काळ ते अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल, त्यानंतर अंत्ययात्रा निघेल आणि विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अजित पवारांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे। अजित पवारांच्या काटेवाडीतली ही दृश्य आहेत। एकीकडे अंत्यसंस्काराची तयारी देखील सुरू झालेली आहे, तर काटेवाडीतल्या अजित पवारांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव पोहोचलेलं आहे। रोहित पवार, जय पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार ही पवारांची जनरेशन नेक्स्ट कालपासून अत्यंत व्यथित आहे, अत्यंत कोलमडलेल्या मानसिकतेत आहे। हे त्यांचा वावर बघून लक्षात येतंय। प्रत्येकाला अश्रू अनावर होत आहेत। त्यासोबतच कार्यकर्त्यांची सुद्धा हीच अवस्था आहे। ज्या काटेवाडीवर, ज्या बारामतीवर अजित पवारांनी भरभरून केलं, प्रेम केलं, त्यांचा कायापालट केला, आज ते बारामतीकर आणि काटेवाडीतले सगळे ग्रामस्थ पोरकेपणाची भावना मनामध्ये घेऊन, डोळ्यात पाणी घेऊन अक्षरशः उभे आहेत। गेली 4 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्यानं चर्चेत असलेलं नाव अर्थात अजित पवार। घेतलेले धडाडीचे निर्णय निभावणं आणि त्या निर्णयाला अनुसरून पुढे राजकारण करत राहणं हे अजित पवारांच्या राजकारणाचं गमक होतं। मी कामाचा माणूस आहे आणि मी काम करून दाखवणारच, हा त्यांचा स्वतःबद्दल असलेला दुर्दम्य आशावाद त्यांना राजकारणात प्रत्येक वेळी यशाच्या शिखराकडे घेऊन जात होता। अनेक महत्त्वाकांक्षा होत्या अजित पवारांच्या महाराष्ट्रासाठीची, अनेक स्वप्न होती, मोठं विजन होतं महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीचं, महाराष्ट्राच्या विकासासाठीचं। आणि महाराष्ट्र ज्या काही मोजक्या नेत्यांकडे आशेने पाहतो त्यापैकी एक होते अजित पवार। पण आज अजित पवारांनी आपल्या सगळ्यांचाच निरोप घेतलाय। धक्कातंत्र हा अजित पवारांच्या राजकारणाचा आणखी एक पैलू होता आणि वैयक्तिक आयुष्यात सुद्धा त्यांनी हेच धक्कातंत्र वापरले। सगळ्यांना एक खूप मोठा धक्का देऊन अजित पवारांनी निरोप घेतला। तर ही 2 दृश्य आपण पाहतो। एकीकडे काटेवाडीमध्ये अजित पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि काटेवाडीतले ग्रामस्थ पोहोचलेले आहेत। पोलिसांचा फौजफाटा इकडे तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस सगळ्यांची समजूत काढायचा प्रयत्न करतायत, पण काय शब्दात समजूत काढायची आणि कोणत्या शब्दात सांत्वन करायचं हा प्रश्न प्रत्येकासमोर आहे। तर दुसरीकडे विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणातली आपण ही दृश्य पाहतोय। अजित पवारांना अखेरचा निरोप इथे दिला जाणार आहे, अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि त्यासाठी तिथे आता तयारी केली जाते। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वेदांत, ज्या प्रकारे आपण बघतोय म्हणजे अजित पवारांचं पार्थिव आल्यानंतर आता योग्य आहे आणि ही दृश्य आपण बघतोय अजित पवार त्यांना आधी अंत्यदर्शनासाठी सोडलं जातं, कारण मोठी गर्दी आहे आणि त्यामुळे पोलिसांना योग्य ते नियोजन करायचं आहे। आणि ही दृश्य आपण बघतोय अजित पवारांचं जे निवासस्थान आहे काटेवाडीमधलं त्या ठिकाणची आहेत। आतमध्ये पवार कुटुंबी आहेत, सुनेत्र पवार, त्यासोबतच आपण बघितलं पार्थ पवार आहेत, युगेंद्र पवार, रोहित पवार हे सर्वजण आतमध्ये आहेत आणि काही आधी मोजके जे नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहे, त्यांच्यासाठी अंत्यदर्शनासाठी पार्थिव या निवासस्थानी ठेवण्यात आलं आणि त्यानंतर आता ज्या काटेवाडीतील जे ग्रामस्थ आहेत त्यांना आता एकामागे सोडण्यात येत आहे। संख्या झालेली आहे, कारण फक्त ग्रामस्थच नाही तर राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, अजित पवारांना प्रेम करणारे या काटेवाडीच्या त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे अगदी रांगेनं आतमध्ये अंत्यदर्शनासाठी सोडलं जातं। साधारणपणे तासभर अजित पवारांचं हे पार्थिव या त्यांच्या निवासस्थानी असेल आणि त्यानंतर पुन्हा हे पार्थिव अंत्ययात्रेसाठी गदिमा सभागृह इथे जाईल आणि तिथनं मग एक साधारणपणे तासभर अंत्ययात्रेतनं मग पुढे हे पार्थिव आपण बघितलं तर विद्याप्रतिष्ठान संकुलामध्ये जाणार आहे, इथे अंत्यविधी होईल। इथे संपूर्ण आपण हे बघतोय सर्व कार्यकर्ते अगदी तळागाळातला जो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे तो इथे जमलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे पोलीस प्रशासन सुद्धा वारंवार त्यांना सांगते की अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आपण आत रांगेने जावं
कारण कुठली गर्दी गोंधळ इथे होऊ नये यासाठी सुद्धा एक विशेष खबरदारी पोलिसांकडनं घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे साधारणपणे तासभर अजित पवारांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी इथे ठेवलं जाईल आणि त्यानंतर पुढे अंत्ययात्रेसाठी हे पार्थिव मार्गस्थ होईल। निदान तासाभरासाठी अजित पवारांचं पार्थिव हे काटेवाडीत त्यांच्या निवासस्थानी ठेवलं जाणार आहे आणि त्यानंतर अंत्ययात्रा निघून विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांवरती अंत्यसंस्कार केले जातील। वेदांत, महाराष्ट्रानं अजित पवारांवरती प्रचंड प्रेम केले आणि अजित पवारसुद्धा हयात या महाराष्ट्रासाठी झिजलेले आहेत, झटलेले आहेत। पण बारामती आणि अजित पवार, काटेवाडी आणि अजित पवार हे काहीसं वेगळं नातं होतं, हे काहीसं वेगळं प्रेम होतं। लहानपण त्यांचं बारामती काठेवाडीमध्ये गेलेलं आहे आणि काही ग्रामस्थांशी आपण प्रतिक्रिया घेतल्या। त्यांनी त्यांचा चढता आलेख पाहिलेला आहे। अगदी तरुणपणातले अजित पवार, बालपणातले अजित पवार आणि मग नेते झालेले, लोकनेते झालेले अजित पवार, हा सगळा प्रवास या सगळ्या ग्रामस्थांनी काठेवाडीतला पाहिलेला आहे आणि त्यामुळे आपला जवळचा माणूस, आपल्या कुटुंबातला माणूस आज आपल्यात नाही आणि ते दुःख या सगळ्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतंय। अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि जेव्हा प्रतिक्रिया घेताना प्रत्येकाला जो सहवास लाभलेला आहे, जे काही मार्गदर्शन अजित पवारांनी त्यांना केलेलं आहे किंवा त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या त्यांनी व्यक्त केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आपण बघतोय हे ग्रामस्थ असतील आणि जसं राज्यभरातून हे सगळे कार्यकर्ते इथे जमतात कारण प्रत्येक जण अगदी खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांसोबत काम होता। आपण बघितलं जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या त्यामुळे त्याची वेदांत, जसं तू सांगतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ घातलेल्या होत्या आणि त्याच प्रचाराचा धुरळा कालपासून राज्याचे तीनही महत्त्वाचे नेते उडवणार होते आणि बारामतीत अजित पवारांच्या 4 सभा होणार होत्या। त्याच सभांसाठी अजित पवार बारामतीमध्ये पोहोचत होते आणि दुर्दैवानं त्याच सभेसाठी पोहोचत असताना अजित पवारांचा अपघात झाला, विमानाचा अपघात झाला आणि अजित पवारांचं निधन झालं। अत्यंत अनपेक्षित, धक्कादायक आणि नियतीचा क्रूर डाव हा अजित पवारांच्या निधनानं समोर आला। अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातले एक स्पष्ट वक्ते नेते आणि महाराष्ट्राची राजकीय परंपरा, हे जे वाक्य आपण कायम ऐकलंय, कायम बोललंय, त्याचा एक जिता जागता पुरावा किंवा उदाहरण म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जायचं की कोणतीही टीका टिप्पणी झाली तरी अंतिमतः सगळेजण राजकारणापलीकडेची मैत्री जपण्यामध्ये माहीर होते। उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त करत असताना एक अत्यंत चपखल शब्द वापरला की अजित पवार दीर्घद्वेषी नव्हते, कोणाबद्दलही त्यानं खूप काळासाठी मनामध्ये आकस बाळगून ठेवला नाही आणि त्यामुळेच आज अजित पवार राजकीय वर्तुळात प्रत्येक पक्षामध्ये माणसं जोडून होते, माणसांच्या जवळचे होते। आज त्यांच्या जाण्यानंतर प्रत्येक पक्षातल्या नेत्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। अजितदादांच्या वेगवेगळ्या गुणांची जी आहे ती नेहमीच कौतुक व्हायचं। त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का अजितदादांना स्वच्छता लागायची, मग ते मंत्रालय असो किंवा बारामती असो। याच बारामती विद्या प्रतिष्ठानमध्ये शनिवार रविवार जे आहे ते अजितदादा यायचे आणि यानंतर किती साफसफाई केली याची पाहणी सुद्धा करायची आणि त्याच्या आधी सगळी ही यंत्रणा जी आहे ती साफसफाई लागली असायची। आज सुद्धा सकाळी पहाटेपासून जे आहे ती सगळे साफसफाई करताना या महिला आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या महिलांचा अनेकदा अजितदादांशी संपर्क झालेला होता। खरं तर तुम्ही आज पहाटेपासून साफसफाई करताय, दादांचं निधन झालेलं आहे, दादांचं तुमचं बोलणं व्हायचं, दादा यायचे तिथं? हो यायचेत ना, शनिवार रविवार रोज यायचेत आमच्याकडं। म्हणजे त्यांना स्वच्छता आवडते, त्यांना लई स्वच्छता आवडते, निर्मळपणा आवडतो त्यांना। त्यांना अशी अजिबात कागद वगैरे काहीच आवडत नाही त्यांना। आम्ही पाहायचो मंत्रालयामध्ये का कागदाचा तुकडा जर दिसले तर दादा ओरडायचे? हो, दादा ओरडायचे आम्हाला। कागदाचा तुकडा, बाटली वगैरे काही असले ना तरी आम्हाला ओरडायचे ते। असे त्यांना स्वच्छताच आवडत होते यांच्या कॉलेजमध्ये। त्याच्यामुळे चालतंय। उलट दादा गेले तर आम्हाला लई वाईट वाटलं, आमच्या अख्ख्या कंपासमध्ये वाईट वाटलं।
दादांनी जायला नव्हतं पाहिजे. दादा गेलं तर अख्ख्या कंपासची शानच गेली, आमची वाली शानच गेली, सगळी शान गेली, अख्ख्या कॉलेजची शान गेली. वाईट वाटलं सगळ्यांना, अख्ख्या महिलांना. आमचे दादा म्हणजे लय चांगले होते, आम्हाला लय वाईट वाटतं सगळ्यांना, सगळ्या अख्ख्या महिलांना तर अख्ख्या महाराष्ट्राला. आम्हाला दादांसारखं दुसरं आई वडिलांच्या वर दादा होता. आम्हाला सारखं यायचं म्हणलं की आम्हाला लयही वाटायचं, आभार मानायचो आम्ही त्यांचं, लय आम्हालाही वाटत होतं. येण्याच्या आधी सगळा परिसर साफ स्वच्छता करायचो आम्ही, कागद कुठं दिसू देत नव्हतं, दगड कुठं दिसू देत नव्हतं. आम्हाला लय दादा यायचं म्हणलं की आम्हाला इतका आनंद व्हायचा की लय आनंद व्हायचा. पण आता दादा गेले ते आम्हाला काहीचही वाटेना. डोळ्यात पाणी आहे. आता काय करायचं, आमचा बापच गेला म्हणल्यावर काय करायचं. खूप वाईट वाटतंय, आमचे भाऊ गेले आम्हाला सोडून. दादांना एकही कागदाचा तुकडा दिसला नाही पाहिजे याची जबाबदारी ते घ्यायची. आणि आज पहाटे 5 वाजल्यापासून जे आहे ते सगळी साफसफाई करताना पाहायला मिळते. एक आगळी वेगळी त्यांच्याकडनं श्रद्धांजली आहे ती दादांना वाहताना पाहायला मिळतात. आणि अजित पवारांच्या जाण्यानं केवळ विद्याप्रतिष्ठानच्या कॅम्पसचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची शान गेल्याची भावना आज महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनात आहे. आपण दृश्य पाहतोय, सुप्रिया सुळे यांची काही वेळापूर्वी रोहित पवार यांनी देखील उपस्थित सगळ्यांना काही सूचना केलेल्या आहेत. तर सुप्रिया सुळेसुद्धा उपस्थितांशी काही संवाद साधतायत. काटेवाडीमध्ये अजित पवारांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणलं गेलेलं आहे आणि प्रत्येकाला अजित पवारांचं अंत्यदर्शन घ्यायचं आहे. आपल्या हक्काच्या नेत्याला, आपल्या लाडक्या नेत्याला निरोप द्यायचा आहे आणि त्यासाठी काटेवाडीमध्ये हे सगळे ग्रामस्थ जमलेले आहेत. कालपासून ज्या भावना नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, तळागाळातल्या लोकांनी व्यक्त केल्यात त्या ऐकताना ही जाणीव होते की अजित पवारांनी किती प्रेमानं, किती मायेनं आणि त्यासोबतच लोकांच्या अडीअडचणीला धावून जात ही सगळी माणसं आपल्याशी जोडून ठेवलेली होती. बारामतीमधल्या या पेपर स्टॉलवरती लोक येऊन न्यूजपेपर विकत घ्यायचे, ते अजित पवारांच्या कर्तृत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी. मात्र आज या न्यूजपेपर स्टॉलवरती आलेले हे न्यूजपेपर बातमी सांगतायत ते अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची. प्रत्येक न्यूजपेपरचं पहिलं पान या बातमीने आपल्याला अशा प्रकारे भरलेलं पाहायला मिळतं आहे. लोकसत्तानी दादा, भावपूर्ण श्रद्धांजली अशा आशयाचा हा पहिला पान. खरं तर ही भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आलेली जाहिरात आहे. आणि आतलं जे मुख्य पान आहे त्यामध्ये अतर्क्य, अकाली, अनपेक्षित, दादा तुम्ही वेळ चुकवली अशा आशयाचं आपल्याला हेडिंग लोकसत्ताचं पाहायला मिळतं आहे. त्यानंतर इथे पुढारीने महाराष्ट्राचे दादा गेले अशा आशयाचं या ठिकाणी हेडिंग केलेलं आहे. लोकमतचं दादा अलविदा, ब्लॅक बॉक्सच्या पडताळणीतूनच अपघाताचं नेमकं कारण समोर येईल असं देखील वृत्तपत्राच्या या बातमीत म्हटलं गेलंय. आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.